जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आज बघणार आहोत. भारतामध्ये पहिल्यांदाच फुलपाखरासाठी राष्ट्रीय अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे. मग तो भारतामध्ये घोषित झालेला पहिला फुलपाखराचा राष्ट्रीय अभयारण्य कोणता आणि कुठे आहे ते आपण बघू. बघा, अर्लम अभयारण्य जो आहे हा भारतामध्ये फुलपाखराचा पहिला अभयारण्य आहे, जो केरळ राज्यामध्ये आहे. यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव जे आहे हे पारपोली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्य फुलपाखरू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य आपण बघितला तर तो महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोणता आहे, तर हा ब्लू मॉर्मन आहे, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये राणी पाकोळी म्हणतो. आणि त्याचं शास्त्रीय नाव जर आपण बघितलं तर पॉपी ली पॉल्मेस्टर हा त्याचं शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर जाणून घ्या, भारतातील बहुतेक राज्यांनी स्वतःचे राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मन, उत्तराखंडचा आहे कॉमन पिकॉक, त्यानंतर कर्नाटकचा आहे सर्दर्न विंग बर्ड, त्यानंतर केरळचा आहे मलबार बॅडेड पिकॉक, त्यानंतर तमिळनाडूचा आहे तमिळ एमॉन, त्यानंतर अरुणाचल प्रदेशचा आहे कैसरी हिंद, त्यानंतर सिक्कीमचा आहे ब्ल्यू ड्यूक, त्यानंतर ब्ल्यू फॅन्सी जो आहे हा जम्मू काश्मीरचा राज्य फुलपाखरू आहे. अशाच पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय